घरगुती रामबाण उपाय. नंबर 1. ताप उतरवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा पिल्याने ताप लवकर उतरतो. नंबर 2. जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो. नंबर 3. डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवा आणि 30 सेकंदानंतर 1 ग्लास साधं पाणी पिऊन टाका. याने डोकेदुखी लगेच थांबते. नंबर 4. ज्यांना पोट कमी करायचे आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा आणि यामुळे पोट कमी व्हायला लागते. नंबर 5. कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये 1 थेंब पाणी सोडा. हरभरा डाळी एवढी गोळी तयार करून तिचं सेवन करा. त्यावर कोमट पाणी प्या. यामुळे कॅन्सरपासून तुम्ही नेहमी लांब राहता. नंबर 6. झोपताना बेंबी अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड सगळेच नष्ट होतात. नंबर 7. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुनिंबाची पाने खा. तसेच कधीही तिखट, आंबट आणि गोड पदार्थ एकत्र खाऊ नका. तसेच आंबट फळे खाणे देखील टाळा. नंबर 8. गुडघेदुखी किंवा सांधेदुखी. पायावर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा. याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेच नाही पण दररोज हा उपाय केल्याने आराम मिळते. नंबर 9. रिकाम्या पोटी कडुनिंबाची पाने खाल्ल्यास आतड्याचे आरोग्य चांगले राहते. तसेच रिकाम्या पोटी कडुनिंबाच्या पानांचे सेवन केल्यास यकृतही निरोगी राहते. नंबर 10. मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा. दालचिनी स्वादुपिंडास इन्सुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते. त्यामुळे 1 चमचा दालचिनी पावडर 1 ग्लासमध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच कडुनिंबाची पाने देखील खूप फायदेशीर आहेत. नंबर 11. साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते. साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरतो. नंबर 12. जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावा. नंबर 13. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात कडुनिंबाची पाने, अर्धा लिंबू सालासकट टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे. साधारणतः 10 मिनिटे बारीक गॅसवर पाणी उकळून त्यानंतर थंड झाल्यावर शॅम्पू टाकून धुवावे. यामुळे केसांमधील कोंडा झालेला असेल तर तो मुळासकट निघून जातो. तसेच केस देखील चमकू लागतात. नंबर 14. कडुनिंबाच्या पानांचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात. नंबर 15. बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते. परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते. नंबर 16. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते. नंबर 17. शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या देखील दूर राहतात. नंबर 18. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा अद्रकाचा रस आणि 1 चमचा मध हे चांगले मिक्स करून हे मिश्रण घ्यायचे आहे. यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते. तसेच छातीतील कफ पातळ होतो. याने लवकर आराम मिळतो. नंबर 19. चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास कधीही होत नाही. नंबर 20. मोठ्या केळींपेक्षा लहान केळींमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. या होत्या महत्त्वाच्या टिप्स. अशाच नवीन घरगुती उपाय बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.